नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजिंक्य सायगुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल अजिंक्य ॲग्रिकल्चरवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू या पिकाच्या खत व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत. या व्हिडिओतून तुम्हाला कोणता म्हणजे घटक आपल्या खतामधील काय आपल्या पिकासाठी काम करतो याबद्दल देखील मी माहिती सांगणार आहे. आणि यातील एक स्पेशल गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक फवारणीचं शेड्यूल सांगणार आहे व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर केला तर तुमचं उत्पन्न निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साधारणतः 30 ते 35% उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे काय, उत्पन्नात वाढ होतेच. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की आपल्या पिकाला कोणकोणत्या घटकांची गरज असते वाढीच्या दरम्यान. त्यातला मेन घटक आहे तो म्हणजे नायट्रोजन, यानंतर येतो फॉस्फरस, यानंतर येतो पोटॅशियम. हे 3 मूलभूत घटक आहेत. यानंतर आपल्याला पिकाच्या वाढीमध्ये गव्हासाठी बोरॉन, झिंक आणि लोह ह्या 3 न्यूट्रिएंटची गरज असणार आहे. सोबतच या सगळ्यांमध्ये एक घटक महत्त्वाचा अजून एक आहे, तो म्हणजे सल्फर. तर आपण सर्वप्रथम नायट्रोजन काय करतो या गोष्टीबद्दल माहिती घेऊयात. तर नायट्रोजन हा घटक फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण या क्रियेला चालना देतो. नायट्रोजनची गरज प्रकाश संश्लेषण मध्ये असते. यानंतर प्रथिने म्हणजेच प्रोटीन, आपल्या गव्हामध्ये जे प्रोटीन असतं ते प्रोटीन बनवण्यासाठी नायट्रोजनची गरज असते, कारण नायट्रोजन इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. यानंतर आपल्या गहू या पिकामध्ये हिरवेपणा येण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर होतो. सोबतच आपल्या गहू या पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुटवा व्हावा किंवा फुटव्याला प्रोत्साहन देणारा घटक म्हणजेच नायट्रोजन. यानंतर आपण बघूयात फॉस्फरस. मित्रांनो, फॉस्फरस आपल्या गहू या पिकामध्ये त्याच्या मुळांची वाढ होण्यासाठी खूप गरजेचा असतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. सोबतच आपला गहू या पिकाचा फुटवा व्यवस्थित होण्यासाठी देखील फॉस्फरसची गरज असते. आपल्या गव्हाचे दाणे व्यवस्थित भरण्यासाठी फॉस्फरसची गरज असते. सोबतच जर एक्सेस प्रमाणात किंवा अति थंडी जर असेल तर त्या थंडीपासून आपल्या पिकाचा बचाव करण्याचं काम सुद्धा फॉस्फरस करतो. सोबतच जे नवीन फुटवे फुटलेले असतात आणि जर आपण या फुटव्याच्या स्टेजला जर फॉस्फरस दिलं किंवा फुटव्याच्या स्टेजपर्यंत जर आपल्या जमिनीत मुबलक प्रमाणात फॉस्फरस असेल तर जे आपले सुरुवातीचे फुटवे निघतात यामध्ये फर्टाईल टिलर्स म्हणजेच ज्या फुटव्यातून ओंब्या निघण्याचं चान्सेस असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. त्यामुळं देखील आपल्याला फॉस्फरसचा असा फायदा होऊ शकतो. यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे पोटॅशियम. पोटॅशियम काय करतं, तुमच्या पिकातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. सोबतच पाण्याचं जे इफिशियन्सी असते म्हणजेच पाण्याचा योग्य वापर कसा पिकामध्ये करता येईल हे म्हणजे आपल्या पोटॅशियमचं काम असतं. मग ह्या गोष्टी झाल्या. ह्यानंतर आपण सल्फर बघूयात. आपण 3 घटकांचं बघितलं काम काय, पोटॅशियमचं पण आपण पुढे अजून डिस्कस करूया, पण आता सल्फरचं काम बघूयात. एका स्टडीनुसार असं दिसून आलंय की ज्या जमिनीमध्ये आपण फक्त NPK टाकतो आणि सोबत सल्फर टाकत नाही तर त्या जमिनीतलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न ज्या जमिनीमध्ये खत न पेरता किंवा खत न टाकता गहू पेरलेला असेल त्या उत्पन्नाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न होतं. तुम्ही म्हणताल हे खरं आहे खोटं कसं, पण एक लक्षात ठेवा, कारण सल्फर असा घटक आहे जो आपल्या पिकाला नायट्रोजन मिळवून देण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो. नायट्रोजन काय, बाकीचे सुद्धा घटक मिळवून देण्यामध्ये सल्फरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हात असतो. त्यामुळे सल्फरला आपण कधी विचारात घेत नाहीत, पण सल्फर खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपल्याला जर जमिनीमध्ये आपल्या सल्फरचं प्रमाण कमी असेल, म्हणजे ज्या शेतकरी मित्रांनी सॉइल टेस्ट केलेली असेल त्या टेस्टद्वारे त्यांना जर समजलं असेल सल्फर कमी आहे तर सल्फरचा निश्चितच तुम्ही वापर करा, उत्पन्नात वाढ होईल. सल्फर खूप इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे सध्या ह्या आपल्या खत व्यवस्थापन, कारण याच्या थ्रूच आपल्याला जे आपण खत दिलेले आहेत ते लागू होण्याचे चान्सेस वाढतात. आपण बघूयात आपल्या पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजेच NPK किती प्रमाणात लागतं. जर रिकमेंडेड डोस जर सांगितलेला असेल ICAR थ्रू जे डोस सांगितलेला आहे गव्हासाठी तो आहे 80-40-40, म्हणजेच 80 किलो नायट्रोजन, 40 किलो फॉस्फरस, 40 किलो पोटॅशियम हा पर हेक्टरचा डोस आहे. जर ह्याला आपण एकर मध्ये कन्वर्ट केलं तर 32 किलो आपल्याला नायट्रोजन लागतो, 16 किलो आपल्याला फॉस्फरस लागतं आणि पोटॅशियम आपल्याला 16 किलो लागतं. मग आपल्याला ह्या जी खताची मात्रा आहे ही कशी आपल्याला भरून काढता येईल,
तर आपण 15-15-15 सोबत DAP यूज केला तर निघू शकते. माझ्या मते तुम्ही 10-26-26 सोबत DAP जर मिक्स केला तर तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट मिळतील. सोबतच आपल्याला यावेळेस एकरमध्ये 5 किलो किंवा 10 किलो आपल्याला जे शक्य होईल असं सल्फर मिक्स करायचं, बेन सल्फर. कारण सल्फर आता जर यूज केलं म्हणजे आपण वापरलं तर आपलं नायट्रोजन पण योग्यरित्या आपल्या पिकाला वापर करता येईल त्या गोष्टीचा, नायट्रोजनचा. म्हणून आपल्याला यावेळेस सल्फर वापरायचं आहे. नायट्रोजनचा आपल्या पिकात वापर करत असताना नायट्रोजन स्प्लिट डोस मध्ये वापरायचा आहे. म्हणजे नायट्रोजन आपल्याला पेरणीला निम्मा नायट्रोजन वापरायचा आहे आणि राहिलेला नायट्रोजन आपल्याला 15 ते 20 किंवा 20 ते 25 दिवसाच्या ज्या दरम्यान आपलं क्राऊन रूट म्हणजेच आपलं मुकुट मूळ फुटण्याची अवस्था असते त्या टायमिंगला आपल्याला परत नायट्रोजन राहिलेला वापर करायचा. हे झालं नायट्रोजनच्या बाबतीमध्ये. पण फॉस्फरस आणि पोटॅशियम जे आहे ते आपल्याला पेरणीच्या टायमिंगलाच पूर्ण डोस वापरायचा. तर मग यामुळे आपल्या पिकाला ज्या मोठ्या मॅक्रोन्यूट्रिएंटची आवश्यकता आहे ती भरून निघेल. आणि सोबत आपण पेरताना तर सल्फर देणारच आहोत, त्यामुळे सल्फर पण आपल्या जमिनीत राहणार आहे. मग हे झालं आपलं पेरणीच्या टायमिंगचं नियोजन. आता ह्यात एक गोष्ट ऍड करायची, थोडं खर्चिक गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला करायचं नाही करायचं हे तुमच्यावरती टोटली डिपेंड आहे. पण एका स्टडीनुसार असं लक्षात आलेलं आहे की जर तुमच्या इनऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर सोबत जर तुमचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर मिक्स असेल आणि सोबत बायो ऍक्टिव्ह तुम्ही जर खत वापरला, म्हणजेच एक्झाम्पल साठी सांगतो की सागरिका Z++ आणि सोबत तुम्ही कंपोस्ट किंवा शेणखतासोबत जर आपला हा खत मिक्स केला, पहिल्यांदा शेणखत टाकलं, शेत तयार केलं आणि त्यानंतर आपण हा खत जो आपण मी सांगितलेला 10-26-26 प्लस DAP किंवा 15-15-15 प्लस DAP हा खत जर तुम्ही वापरला तर आपल्या पिकाला जी नायट्रोजनची, ऑर्गॅनिक मॅटरची, ऑर्गॅनिक कार्बनची जी गरज आहे ती पूर्णपणे भागून जाते आणि आपलं पीक एकदम नंबर 1 होतं आणि याचं उत्पन्न देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. जर तुम्ही NPK सोबत ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरलं आणि सोबत तुम्ही एक बायो ऍक्टिव्हिटी असलेलं कुठलं पण तुमचं Z++ असेल, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं सागरिका Z++ ही बकेट 5 किलोची वापरली आणि सोबत 5 किलो सल्फर, तर तुम्हाला उत्पन्न 100% चांगलं आणि तुम्हाला फुटवे पण चांगले भेटतील आणि तुमच्या पिकाला जी लागणाऱ्या मायक्रोन्यूट्रिएंट असतील ते सुद्धा तुम्हाला यातून भेटून जातील. यानंतर आपण ज्यावेळेस आपलं गहू हे पीक मी मगाशी सांगितलं तसं क्राऊन रूट इनिशिएशनला येतं त्यावेळेस आपल्याला युरिया टाकायचा आहे आपल्या शेतामध्ये. आपल्या 1 पोतं युरिया पूर्ण शेतात 1 एकर मध्ये टाकून द्यायचा. आणि यानंतर एक ऍडव्हान्स गोष्ट सांगतोय जी करायची असेल करू शकता, याचे निश्चितच तुम्हाला 100% चांगले रिझल्ट भेटतील. ज्यावेळेस तुमचं फुटव्याची अवस्था असेल त्यावेळेस तुम्हाला अर्धा पोतं युरिया आणि झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट एकत्र करायचं, 5 किलोची बॅग घ्यायची. तुम्हाला फुटव्याच्या टायमिंगला झिंक आणि युरिया मिक्स करून टाकायचंय. पहिले खत आपल्याला पेरणीच्या टायमिंगला टाकायचे आपण सांगितलेलं आहे. जर तुम्ही झिंक दिलं आणि सोबत युरिया दिला तर तुम्हाला फुटवे आणि फुटव्यातून ओंब्या निघण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. हे झालं फुटव्यापर्यंत. आणि याच्यानंतर बरं एक गोष्ट, झिंक कशाला लागतं, जी आपल्या पिकामध्ये एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी म्हणजेच विकर जे असतात आपल्या पिकामध्ये त्यांची ऍक्टिव्हिटी चांगली बूस्ट होण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन भेटण्यासाठी त्या ऍक्टिव्हिटीला, म्हणजे समजा आता बघा आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर अन्नावरती प्रक्रिया करणारं HCl ऍसिड असतं आपल्या पोटामध्ये. ते एक प्रकारचं विकर आहे जे स्त्रवतं आणि त्या स्त्रवल्यानंतर त्यापासून आपलं अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. तसंच झिंक काय करतं, जे दुसरे एन्झाईम आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी वाढवतं, ज्यामुळं आपण जी खत दिलेले आहेत किंवा आपल्या पिकामध्ये जे अन्न तयार होणार आहे त्याचं प्रोसेस फास्ट होते आणि त्याला मदत होते. त्यामुळे झिंक हे देणं खूप गरजेचं आहे एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीसाठी. कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे झिंक हे आपल्या भारतीय जमिनीमध्ये खूप म्हणजे त्याची कमतरता आहे सरासरी जर आपण विचार केला. त्यामुळे आपल्याला झिंक दिलं ना गव्हाला ह्या टायमिंगला तर खूप चांगला फायदा होतो. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, झिंक हे पाणी देण्याच्या आधी द्यायचं आणि कुठलं पण खत आपण द्यायच्या आधी पाणी द्यायचं. पण झिंकचं जर खत असेल तर अगोदर टाकायचं आणि परत पाणी द्यायचं, लक्षात ठेवा. आणि युरिया जर आपल्याला टाकायचं असेल आपल्या शेतामध्ये तर युरिया हा पाणी दिल्यानंतर 2 दिवसांनी द्यायचा. कारण काय होतं, जर आपण युरिया टाकून पाणी दिलं तर युरिया लीच डाऊन खाली होतं, म्हणजे तो आपल्या जमिनीतील म्हणजे मुळापासून दूर जातो, त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होत नाही. आणि दुसरी एक गोष्ट युरियाच्या बाबतीमध्ये सध्या नीम कोटेड युरिया कशामुळे आलेला आहे तर ते जे त्याच्यावरती म्हणजे व्होलेटाईल नेचर असते त्याचं, म्हणजेच ते हवेमध्ये उडून जातं, तुम्हाला पण माहिती आहे. ते कमी प्रमाणात उडून जावं म्हणून त्याच्यावरती नीम ऑइलचा कोट असतो युरियावरती. तर
याच्यामुळं एक लक्षात ठेवा की पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला युरिया द्यायचा आहे. कधी पण युरियाचा डोस देताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपल्याला ज्यावेळेस अर्ध पोतं युरिया आणि झिंक वापरणार ते पाणी आधी दिलं तर चालतं, कारण त्याचा एवढा काय म्हणजे लॉस होणार नाही, कारण आपलं मेन उद्देश आहे झिंक भेटावं आपल्या टिलर्सला. यानंतर आपण आता फवारणी बघूया की कोणती फवारणी घ्यायची. ज्या वेळेस आपलं पीक फुलोऱ्यात येईल त्यावेळेस आपल्याला फवारणीचं शेड्यूल घ्यायचं आहे. त्यावेळेस आपल्याला 05234 घ्यायचं आणि सोबत बोरॉन घ्यायचं, मिक्स करायचं. B20 म्हणजे आपल्याला भेटतं बाजारात B20%. हे आपल्याला 20 ग्राम प्रतिपंप घ्यायचंय आणि 05234 100 ग्राम प्रतिपंप घ्यायचं. या प्रकारे जर तुम्ही फवारणी केली तुमचे जी ओंबे आहेत त्याच्यामध्ये फुलं एकदम जास्त प्रमाणात लागतील, दाणे संख्या खूप वाढेल. आणि यानंतर आपल्याला ज्यावेळेस दाणे भरण्याची स्टेज असते त्यावेळेस तुम्हाला 0050 वापरायचं आहे. आणि जर तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्हाला सल्फर वापरायचं आहे. आणि सल्फर जर देणं होत नसेल तर नो प्रॉब्लेम, कारण पहिल्यांदा आपण दिलेला आहे. पण या पण स्टेजमध्ये सल्फरची गरज असते. तर या प्रकारे 0050 आपल्याला 100 ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे. आणि बाकी गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सगळ्या एक्सप्लेन केल्यात की खतं कोणकोणते द्यायचे, कसे द्यायचे, का द्यायचे, या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओतून माहिती घेतलेली आहे. जर अजून ह्यात बी काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील राहिलेले किंवा तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ही खत नाही दुसरा खत वापरू शकतो, आम्ही हा खत वापरला, मला कमेंट करा तुम्ही कोणता खत वापरता गहू पेरताना. तर मी जी रिकमेंडेड डोस आहे त्यानुसार मी तुम्हाला हे नियोजन सांगितलं. आणि बाकीची एलिमेंट्स आहेत बोरॉन, झिंक किंवा आपला सल्फर, याच आपल्या पिकाला म्हणजे यांची गरज असते आपल्या पिकाला. पण आपण ते कधी कधी म्हणजे सर्रास म्हणजे साधारणतः शेतकरी देत नाहीत, म्हणून मी तुम्हाला ही एक्स्ट्रा डोस सांगितलाय. त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नात 100% वाढ होईल. या गोष्टींचा तुम्हाला तोटा होणार नाही, थोडा खर्च होईल तुमचा, पण ह्या गोष्टींचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. पाण्याचं पण शेड्यूल दिलेलं आहे वरी आय लिंक मध्ये, तुम्हाला इथं वर लिंक देतो मी, त्या लिंक मध्ये तुम्ही क्लिक करा, तुम्ही पाण्याचं शेड्यूल सुद्धा बघून घेऊ शकता गव्हाच्या. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला खताचं नियोजन दिलंय आणि फवारणीचं सुद्धा नियोजन दिलंय. अजून पण ह्यात राहिले प्रश्न तर कमेंट करा, मी उत्तर देतो. आणि तुम्ही कोणकोणते खत तुमच्या गव्हामध्ये पेरता हे पण मला तुम्ही कमेंट्सद्वारे सांगा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, गव्हाचं कीड व्यवस्थापन आणि गव्हाचे सगळे रोग, त्या सगळ्या गोष्टींचा एक व्हिडिओ बनवू डिटेलमध्ये. त्यामध्ये मी तुम्हाला जी येत नाहीत आपल्या परिसरात त्या पण रोगांची माहिती देतो तुमच्या माहितीसाठी, आणि त्याच्यावरती कसा इलाज करायचा ते पण देतो. सगळ्या रोगांची आपण डिटेल माहिती घेऊया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत